दक्षिण मुंबईतल्या एका कुटुंबाने नातेवाईकांसोबत रात्री साधारण 10:30 वाजता जेवण केलं. जेवणामध्ये बिर्याणी होती. हे जेवण झाल्यानंतर बाकीचे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. पण कुटुंबातल्या 4 जणांनी रात्री झोपताना कलिंगड खाल्लं. कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच छोट्या मुलींना उलट्या व्हायला लागल्या. घरातल्या बाकी सदस्यांनाही हेच झालं. त्यानंतर जुलाबाचा प्रचंड त्रास सुरू झाला. पहाटेच्या वेळेला तब्येत प्रचंड बिघडते हे पाहून आई वडिलांसह मुलींनाही डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण सकाळी 6 वाजताच्या सुमारास या 4ही जणांना जे हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला, कारण यांची तब्येत प्रचंड खालावत होती. जेला गेल्यानंतर उपचार सुरू असताना सकाळी 10:15 वाजता पहिल्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर 15 मिनिटात म्हणजे 10:30 वाजता बापाचा जीव गेला आणि पाहता पाहता 4 तासात हे पूर्ण कुटुंब संपून गेलं. एक कलिंगड खाल्ल्यानंतर जो प्रकार घडलाय तो प्रत्येकाची झोप उडवणार आहे. कारण सध्या कलिंगडचा सीझन आहे आणि कडक उन्हाळ्यात हे सगळ्यांच्याच आवडीचं फळ मानलं जातं. पण मुंबईतल्या कुटुंबासोबत जे घडलं त्यात नेमका दोष बिर्याणीचा आहे की कलिंगडचा, आणि एकदाच 4 मृत्यू होण्यामागची संभाव्य कारणं काय सांगितली जात आहेत त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. पोलिसांनी जी माहिती सुरुवातीला दिली आहे त्यानुसार दक्षिण मुंबईतल्या पायधुनी परिसरात राहणारे 40 वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, अनुक्रमे 16 आणि 13 वर्षांच्या मुली आयेशा आणि झेनाब या चौघांचाही अन्नाच्या विषबाधेतून मृत्यू झाला. सुरुवातीला मृत्यूचं कारण हे साधारणपणे डिहायड्रेशन होऊन मृत्यू होणं हे सांगितलं गेलंय. पण झोपण्यापूर्वी जो पदार्थ खाल्ला होता त्यावर खरा संशय आहे. बिर्याणी तर डोकाडिया कुटुंबासोबत त्यांच्या 5 नातेवाईकांनी खाल्ली होती, पण कलिंगड फक्त डोकाडिया यांच्या कुटुंबातल्या चौघांनीच रात्री झोपताना 1 ते 1:30च्या सुमारास खाल्लं होतं. शेजारी डोकाडिया यांच्या घरात पोहोचले तेव्हा चौघेही रात्री बेशुद्ध पडले होते. त्यांनी संपूर्ण घरात उलटी गेली होती. त्यावेळी शेजाऱ्यांनी 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टर कुरेशींना बोलून घेतलं. डॉक्टर कुरेशींनी सांगितलं की डोकाडियांच्या घरी पोहोचलो तेव्हा सगळेजण बेशुद्ध होते. लहान मुलीची नसही सुरू नव्हती. या सगळ्यांना CPR ट्रीटमेंट दिली. लहान मुलीला साबू सिद्दीकी म्हणजे जवळच्या रुग्णालयात नेलं तर तिच्या आईवडिलांना जे रुग्णालयात रेफर केलं. त्या ठिकाणी अब्दुल्ला डोकाडिया यांचा रक्तदाब कमी झाला, पण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. या सगळ्या प्रक्रियेत अवघ्या काही तासात कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचं प्राथमिक कारण अन्नातून विषबाधा सांगितलं जात असलं तरी पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतरच सगळ्या गोष्टी समोर येतील. कारण बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने कोणतेही विपरीत परिणाम शरीरावर होत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिवाय इतर 5 जण ज्यांनी डोकाडिया कुटुंबासोबत बिर्याणी खाल्ली होती त्यांना कोणताही त्रास जाणवलेला नाही. पण कलिंगडातल्याच एखाद्या घटकामुळे विषबाधा झाली असण्याची शक्यता आहे. कलिंगड हे साधारणपणे सुरक्षित आणि पाण्याने समृद्ध फळ असलं तरी त्याची हाताळणी, साठवण आणि कापल्यानंतरची स्थिती योग्य नसेल तर ते धोकादायक ठरू शकतं. सर्वात मोठा धोका म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ, विशेषतः साल्मोनेला, ई कोलाय आणि लिस्टेरिया सारखे जीवाणू. हे जीवाणू फळाच्या बाहेरील सालीवर असू शकतात आणि फळ कापताना चाकू किंवा हातांच्या माध्यमातून आतल्या गरात पोहोचतात. एकदा फळ कापलं की त्यातील गोडसर आणि ओलसर वातावरण जीवाणू वाढीसाठी अतिशय पोषक ठरतं. विशेषतः ते उघड्यावर किंवा योग्य कोल्ड चेन न राखता ठेवलं असेल तर अशा वातावरणात जास्त धोका तयार होतो. या दूषित वातावरणातलं कलिंगड खाल्ल्यास काही तासातच तीव्र अन्नविषबाधेची लक्षणं दिसू लागतात, जसं की उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप आणि गंभीर परिस्थितीत शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी होणं. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे रासायनिक दूषितता. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचे अंश योग्यरित्या धुतले गेले नाहीत तर ते फळाच्या सालीवर राहू शकतात. काही वेळा बाजारात दिसणाऱ्या चमकदार आणि गोड कलिंगडासाठी अनधिकृत रसायनांचा वापर झाल्याच्या घटनाही यापूर्वी वारंवार समोर आल्यात. अशा रसायनांचे अंश शरीरात गेल्यास ते विषबाधा निर्माण करतात. याशिवाय विक्रेत्यांकडून कापलेलं कलिंगड दीर्घकाळ उघड्यावर ठेवलं असल्यास धूळ, माशा आणि प्रदूषण यामुळेही त्यात जंतू संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. डॉक्टरांच्या मते अशा प्रकारच्या घटनांमध्ये कलिंगड हा एकमेव दोषी घटक आहे असं सरसकट म्हणता येत नाही. पण दूषित किंवा अयोग्यरित्या साठवलेलं फळ हे गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतं. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण अत्यंत वेगाने कमी होतं आणि अशा परिस्थितीत कोणतंही फळ खाण्याआधी किती सतर्कता घेतली पाहिजे ते मुंबईतल्या उदाहरणावरून समोर आलंय. अर्थातच कलिंगड की बिर्याणी हे अजून तपासातून समोर यायचंय.